हाय, मी रोशना. मला आज माझ्या सगळ्या सुंदर मैत्रिणींसोबत स्पा ह्या टॉपिकवर बोलायचं आहे. माझ्याकडे हा लॉरियलचा हेअर स्पा आहे. तर ह्या डब्याची ॲक्च्युअल कॉस्ट 800 रुपीज आहे. ओके. आणि आपण जेव्हा स्पा देतो तेव्हा स्पासोबत आपण त्याच्यामध्ये एव्हियॉन म्हणजे विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स ॲड करतो, बरोबर. त्याच्यानंतर जर कस्टमरच्या किंवा क्लायंटचे हेअर्सचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील तर त्यानुसार आपण त्याच्यात ॲम्प्युल्ससुद्धा ॲड करतो. ओके. जेव्हा स्पा करायला क्लायंट आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यात आधी तर आपण हेअर वॉश करतो पीएच शॅम्पूने. त्याच्यानंतर आपण प्रॉपरली स्पा क्रीम अप्लाय केली जाते. ह्या डब्यातली जी स्पा क्रीम आहे ती नॉर्मली शोल्डर लेंथचे हेअर्स असतील तर 3 स्पा ह्या डब्यामध्ये होतात. जर लाँग लेंथचे हेअर्स असतील तर 2च हा डब्बा 2दाच यूज केला जातो. बिकॉज क्रीम पण तेवढी नसते त्याच्यामध्ये. ओके. तर आणि त्यात ॲडिशनल एकतर इव्हियॉनच्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स, त्यात ॲडिशनल ॲम्प्यूल. ओके. आणि त्याच्यानंतर पण क्लायंटला प्रॉपरली क्रीम अप्लाय केल्यानंतर क्लायंटला प्रॉपर मसाज दिला जातो. एक तर स्ट्रीम दिली जाते प्रॉपर. स्ट्रीम आणि मसाजमध्ये प्रॉपर क्लायंटला रिलॅक्स फील होईल असे मसाजचे स्टेप दिले जातात. त्याच्याबरोबर प्रेशर पॉईंट प्रॉपरली दिले जातात ज्याच्यामुळे क्लायंटला रिलॅक्स फील होईल, क्लायंटचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल, त्याचे हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होईल, जे हेअरफॉल होतात ते स्टॉप होण्यासाठी मदत होईल आणि स्प्लिट हेल्स न होण्यासाठी मदत होईल असे प्रेशर पॉईंट आणि मसाजेस दिले जातात. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 1 तास जातो. त्यात क्रीम अप्लाय, प्रोडक्ट अप्लाय, त्याच्यानंतर आणखीन इलेक्ट्रिसिटी यूज होते, जे मशीन्स यूज केले जातात. ह्या सगळ्यामध्ये धरून ह्यात पण जेव्हा क्लायंट आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना डिस्काउंट हवं असतं. एकतर तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा आपण मोठ्या स्पामध्ये जातो किंवा मोठ्या सलॉनमध्ये जातो तेव्हा सेम स्पा करण्यासाठी आपण 1500 ते 1000 रुपये सहज खर्च करतो. पण जेव्हा आमच्यासारखे छोटे सलॉन ओनर असतात किंवा छोटे ब्युटी पार्लर्स असतात ते ह्या सगळ्या ह्याचे चार्जेस मिनिमम कमीत कमी 800 रुपये घेतात. ह्याच्यापेक्षा खाली जर घेतलं, आमची मेहनत तर जाऊच द्या, पण जे आम्ही इन्व्हेस्ट केलं आहे त्या हिशोबाने 800 रुपये हे प्रॉपर आहे. क्लायंट येऊन आम्हाला असं बोलतं की नाही, दुसऱ्या ह्या सलॉनमध्ये किंवा ह्या ब्युटी पार्लरमध्ये त्या ताई 500 रुपयामध्ये हेच सेम स्पा करून देतात. तर मला नाही वाटत की 500 रुपयामध्ये सेम स्पा करून दिलं जात असेल. स्वतः माझं सलॉन ओपन करण्याआधी चांगल्या मोठ्या सलॉनमध्ये काम पण केलं आहे, तिथले एक्सपिरियन्स पण घेतलेत. काही ठिकाणी तर मी असे फ्रॉड बघितलेत आणि आत्ता मोस्ट ऑफ व्हायरल पण होत आहेत ह्या गोष्टी. खूप सलॉन ओनर किंवा खूप ब्युटिशियन स्वतः सांगत आहेत की अशा गोष्टी पण होतात की स्पाच्या डब्यामध्ये ती क्रीम काढून खूप लो क्वालिटीची क्रीम ॲड केली जाते आणि तुम्हाला हा पर्टिक्युलर कंपनीचा स्पा आहे असं सांगून तो स्पा दिला जातो. आणि हे मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलं आहे. तर जर तुम्हाला एखादा व्यक्ती स्वतःची मेहनत सोडाच, पण जे इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यापेक्षाही कमी बजेटमध्ये तुम्हाला जर काही देत असेल तर तिथे खरंच तुम्हाला स्वतःला विचार करण्याची गरज आहे की खरंच हा व्यक्ती मला ओरिजिनल आणि तेवढंच लक्झुरियस फिलिंग देत आहे का ह्या ट्रीटमेंटमध्ये. तर तुम्ही स्वतः विचार करा, कोणी का स्वतःचं नुकसान करून खूप कमी बजेटमध्ये तुम्हाला तेच स्पा देईल. त्याच ठिकाणी ऑप्शन्स असतात. आता माझ्याकडे मी 2 प्रकारचे स्पा ठेवलेत. एक झाराचा ठेवला आहे आणि एक लॉरियलचा ठेवला आहे. तर झाराचा स्पा मी तुम्हाला 400 रुपयामध्ये देते. तेवढा मला परवडतो. इवन कारण माझं स्टार्टअप आहे, माझी मेहनत जरी नाही निघली तरी मी जेवढं इन्व्हेस्ट केलं आहे तेवढं तरी माझं निघलं इन्व्हेस्टमेंट तरी माझ्यासाठी खूप आहे. कारण आत्ता माझी सुरुवात आहे. पण जर
मी लॉरियलचा स्पा देते तर ॲटलिस्ट मी 800 रुपये, जर जे बाहेर 1000-1500 घेतात त्या हिशोबाने जर मी 800 रुपये चार्ज करते तर मला ॲटलिस्ट माझ्या प्रोडक्टचं कॉस्ट निघेल ह्या विचाराने चार्ज करते. आणि मला नाही वाटत जर कोण ह्याच्यापेक्षा कमी आणि लो बजेटमध्ये तुम्हाला देत आहे तर ते ओरिजिनलच असेल, कारण मी स्वतः ह्या गोष्टी बघितल्या आहेत. तुम्ही स्वतः विचार करा ह्या सगळ्या गोष्टीचा. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर्व्हिस प्रॉपर मिळते की नाही, तर ॲटलिस्ट तुम्ही 400 रुपयेचा साधा स्पा जरी घेतला ना, जाराचा जो मी प्रोव्हाइड करते, त्यातून पण तुम्हाला हे जाणवेल की तुम्हाला सर्व्हिस किती प्रॉपर मिळते आहे. मग तुम्ही हाय बजेटचा स्पा घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटतं, इतका कॉन्फिडन्स येतो आहे की नाही खरंच इथे खूप लक्झरियस सर्व्हिस मिळते, छान फील होतं आहे. आणि कसं आहे, कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही कंपनीचा स्पा तुम्ही एकदा कराल तर तेवढा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. इवन फेशियलमध्ये पण फर्स्ट सिटिंगमध्ये तुम्हाला कधीच इफेक्ट नाही दिसणार. तुम्हाला कंटिन्युअसली ॲटलिस्ट 3 ते 4 सिटिंग घ्याव्या लागतील, तेव्हा तुम्हाला तो रिझल्ट दिसायला विजिबल होईल. कारण सुरुवात होते रूटपासून, हळूहळू ते आपल्याला दिसायला लागतात त्याचे रिझल्ट्स. काही ठिकाणी कदाचित तुम्हाला कमी प्राईस सांगून तुमचं नुकसान केलं जातं आहे किंवा तुम्हाला भरकटवलं जातं आहे, असंही होऊ शकतं. तर तुम्ही ॲटलिस्ट फर्स्ट टाईम कुठल्याही ब्युटिशियनला आधी विचारा की ही ओरिजिनल क्रीम आहे का, तुम्ही जी माझ्यावर यूज करताय ती क्रीम ओरिजिनल आहे का, आणि ह्याचा इफेक्ट किती दिवसात मला दिसेल, किती दिवसाने करायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे मला काय काय फायदे होणार. जर एखादी ब्युटिशियन तुम्हाला प्रॉपर नॉलेज देत असेल आणि कॉन्फिडेंटली सांगत असेल तरच स्पा करा किंवा कोणतीही ट्रीटमेंट घ्या. कारण मार्केटमध्ये असे फेक प्रोडक्ट पण भरपूर आहेत जे तुम्हाला डिरेक्टली तुम्हाला स्किनला हार्म करू शकतात. त्याच्यामुळे बी अवेअर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. कारण माझ्याकडे पण काही क्लायंट आले, ते मला डायरेक्टली बोलले की ताई नाही, तुझ्याकडे 800ला स्पा मिळतो, बाहेर तर मी त्या ठिकाणी 400-500ला तोच सेम स्पा घेते. पॉसिबलच नाही आहे. कारण मी स्वतः खूप लो बजेटमध्ये देते, मला पण मार्केटचं नॉलेज आहे. आम्ही पण जेव्हा आम्हाला आमचं सलून जर चालवायचं आहे तर आम्ही पण 4 ठिकाणी इन्क्वायरी करतो. आम्हाला पण मार्केटचं नॉलेज असतं, आम्हाला पण माहिती आहे कुठे काय चाललं आहे. एवढं नॉलेज ठेवूनच आम्ही काम करतो. कारण असं नाही आहे मला आज सलून चालवते, मला 1 वर्षाने 2 वर्षाने जाऊन ते बंद करायचं आहे. ऑफकोर्स ह्याच्यावरून माझं घर चालतं, माझं पोटा पाण्याचं चालतं. तर ऑफकोर्स मला हे लाईफ लाँग चालवायचं आहे आणि मला माझं नाव ॲटलिस्ट खराब न व्हावं ह्यासाठी मी माझ्या प्रत्येक क्लायंटला बेस्ट सर्विस द्यायला ट्राय करते आणि त्यात बेस्ट प्रोडक्ट द्यायला ट्राय करते, आणि ते पण लो बजेटमध्ये. तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला कशी सर्व्हिस हवी आहे, कुठल्या सलॉनमध्ये तुम्हाला खरंच चांगली सर्व्हिस मिळते आहे. आणि तेव्हाच त्या सलॉनमध्ये कसं असतं, एक ट्रस्ट असतो ब्युटिशियनवर. जेव्हा क्लायंटचा ट्रस्ट गेन होतो तेव्हाच क्लायंट रिटर्न येतो. पण जर तुम्ही स्वतः थोडंसं तुम्ही पण आम्हाला हेल्प करा तर आम्हीसुद्धा तुम्हाला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकू. थँक्यू. हेच सांगायचं होतं मला आणि हेच अवेअर करायचं होतं.